हेल्दी हेअर आणि ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर आजपासूनच यातली एक एक ट्यूब तुमच्या रोजच्या डाएटमध्ये सामील करा. या आहेत एबीसी गमीज. मला खात्री आहे की तुम्ही एबीसी ज्यूस विषयी ऐकलं असेल, पण याचा ज्यूस रोज रोज बनवणं आपल्याला शक्य होत नाही. पण आजपासून आता असं होणार नाही, कारण आपण याच एबीसी ज्यूसच्या कॅन्डी बनवणार आहोत. या टेस्टी सुद्धा आहेत, हेल्दी सुद्धा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये करून ठेवल्या तरी खराब होत नाही. तर या कॅन्डी बनवण्यासाठी मी इथे 4 गाजर, 4 आवळे आणि 2 बीट घेतले आहेत. तर आपण गाजरची आणि बीटची साल काढून घेऊयात. या कॅन्डीला एबीसी गमीज का म्हणतात? तर यामध्ये आपण ए फॉर आवळा वापरला आहे. ॲपल सुद्धा यामध्ये आपण वापरू शकतो. बी फॉर बीटरूट घेतला आहे. सी फॉर कॅरट आपण इथे घेतला आहे. संत्री देखील यामध्ये तुम्ही टाकू शकता. आता हे सर्व मी चिरून घेतलं आहे. हे सर्व आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. आणि यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आणि पाणी टाकून घ्यायचं आणि हे जेवढं बारीक होईल तेवढी याची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. जेवढं पाणी यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून याची एकदम बारीक पेस्ट तयार करायची. पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये टाकू शकता. असं हे एकदम बारीक वाटून घ्यायचं. एकदाच भांड्यामध्ये सर्व वाटता येत नसेल तर दोनदा थोडं थोडं टाकून हे बारीक वाटून घ्या. हा ज्यूस एका चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याने प्रेस करून हा व्यवस्थित गाळून घ्यायचा. हा ज्यूस वाटताना पाणी भरपूर टाकून हा वाटून घ्या, म्हणजे हा चांगला बारीक वाटला जाईल. असं हे गाळून घेतलं की यामध्ये एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि तो यामध्ये चांगला मिक्स करायचा. आता हा ज्यूस आपण गॅसवर एका कढईमध्ये टाकून घेऊयात आणि हा ज्यूस गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक उकळी येईपर्यंत आपण हा शिजवून घेऊयात. मी हा ज्यूस 5 मिनिट उकळवून घेतला आहे. यामध्ये आपण 2 चमचे अगर अगर पावडर टाकून घेऊयात. हे एक व्हेज जेलीटेन आहे. हे मी अमेझॉनवरून मागवलं आहे. तुम्हालाही ही अगर अगर पावडर मागवायची असेल तर ही तुम्ही अमेझॉनवरून मागवू शकता. ही कॅन्डी तुम्हाला गोड बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार साखर टाकू शकता. ही अगर अगर पावडर या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. 5 मिनिट हे मिश्रण छान शिजलं की गॅस बंद करायचा. गरम असतानाच हे मिश्रण एखाद्या सिलिकॉनच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं किंवा तुम्ही एखाद्या छोट्याशा चौकोनी काचेच्या बाउलमध्ये देखील हे टाकू शकता. हे मिश्रण या साच्यामध्ये भरून घेतलं की हे फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं. 10 ते 15 मिनिटांनी या कॅन्डी आपण काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज या जेली यामधून बाहेर काढता येत आहेत. किती छान या कॅन्डी तयार झाल्या आहेत. तर अशाच या कॅन्डी तुम्ही नक्की तयार करून पहा. या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. ज्यांना शुगर आहे त्यांनी या अशाच पद्धतीने बनवा. जे डाएट करतात त्यांनी यामध्ये मध टाकून या तयार करा आणि मुलांसाठी बनवणार असाल तर यामध्ये साखर किंवा गूळ टाकून हे तयार करा, म्हणजे मुलं आवडीनं खातील. आणि जाता जाता माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.